बॉल 11 धावा त्यानं डिपेंड केल्यात. श्यामशी आपण संवाद देखील साधूया, कारण 6 बॉल अविनाश मात्रे यांच्या शुभ हस्ते श्यामला हे पारितोषिक दिलं जाते. श्यामशी आपण 2 मिनिटं बोलूया. 6 बॉल 11 ची गरज होती. मनामध्ये काही सुरू होतं? बघा, बोलत नाहीये मात्र आपला काम मैदानाच्या आतमध्ये त्यानं चोखरित्या बजावला. सामना आपल्या टीमला जिंकून दिला. अप्रतिम कामगिरी जय बोले कुशिवली टीमने केली आहे. बेस्ट ऑफ लक यापुढील मॅच साठी. बोलूया कॉम्बॉक्स मध्ये, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे बंधुतुल्य मित्र रमेश गिरा यांचा आवाज येणाऱ्या मॅच मध्ये आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. चला जय बोले नेवाली संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. चांगला सामना रंगला, चांगला सामना रंगला. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना पाहिला आपण आणि चांगली मॅच मात्र पाहायला मिळाले प्रेक्षकांना. जय बोले कुशिवली संघ त्याच्या गेस मांगरूळ संघ खेळत होता. चांगली फाईट मात्र रंगली मैदानाच्या आतमध्ये. दुसरा सामना पाहत आहे एका साईडला काकोले संघ त्यांच्या अंगे फाईट करत असताना पाहतो आपण. जय बोले नेवाली संघ पाहतो आपण. चला स्पीड अप करायचा, यावरती लक्ष असू द्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. राहुल आणि अविनाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. चला गाडी मालकाला आणि चालकाला विनंती असेल, आपण गाड्या बाजूला काढायच्या आहेत. बापू, जर गाड्या बाजूला नाही काढल्या तर आपण लगेचच हवा काढायची. गाडी मालकाला चालकाला विनंती आहे, रस्त्यावरून गाडी आपण लगेचच हटवायची. कदाचित एखादी गाडी आली तुमच्या गाडीवरती चढल, ती गाडी तुमची फोडून टाकल. कृपया करून विनंती आहे, आपण गाडी लगेचच बाजूला हटवायची. चला गेम स्टार्ट. पंचायत सिंगने चांगला सामना पाहतोय. जुगलबंदी स्ट्राइक एंडला सज्ज झालाय अविनाश आणि त्याच्या सोबतीला राहुलला पाहता आपण. गोलंदाजी मार्कवरती सुद्धा पाहतो आपण. हो हो, पहिला चेंडू फुल टॉस आणि बॅटची कडा. हो हो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? तुन्ना तुन्ना गेंद हात में दे गे मुन्ना. पहिल्या चेंडूवरती गाडत आला गडी. पहिला गडी घरात पहिला हादरा. पहिली साडी सत्यनिष्ठ बनवते अपशगुन. पहिले लपड पाठीमाग. समोर जी रिक्षा पार्क आहे, ज्या रिक्षाचा नंबर 86 8660 त्या रिक्षाचा नंबर आहे. आपण रिक्षा प्लीज बाजूला घ्या. बघा, आमचे मान्यवर घरच्या दिशेने परत आहेत. आपण रिक्षा लगेच बाजूला घ्यायची आहे. 8660 नंबरची जी रिक्षा आहे, आपण प्लीज लगेच बाजूला घ्या. सचिन देखील तिथे आहेत. सचिन, आपण देखील तिथे बघा कोण आहे का प्रेक्षक. 8660 नंबरची रिक्षा. चांगला लगावला या ठिकाणी. त्या ठिकाणी गाडी मालकाला चालकाला विनंती आहे, आपण लगेचच गाडी साईडला काढायची आहे. रस्ता मोकळा करायचा आहे. हो, यावेळेस मात्र चौकार. चौकारानंतर हा हँडसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॉलर सावध गाडी आता. चिली फिटकारी लेमन गुटका. बॉलर मोकर नम बॅटर ठोकार बेकार.
दमदार फटका पहिला पण चौकार नंतर लगेचच षटकार मारलाय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. जय बोले नेवाली टीम. चला बापू गाड्या सोडा. पण बापू गाड्या सोडा. आई गावदेव प्रसन्न बिंजोड बिंजोड बिंजोड. 11 लाख करा रोख रक्कम पारदर्शी. 11 बोकुड 11 बालद्या दिल्या जातील. ओहो चांगला फटका पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन. काय फटका आहे. नजाकत भरलेला फटका. पहिला चौकार त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा चौकार. वाह काय दमदार फटकेबाजी. बेकार. डीजे बॉलर सावध गड्या. आता तुझ्या किडनॅ फेल. कारण यो सकाळी तू वाव खाऊन आलाय. गुरुवार असून बेकार. धाडाड पडल्या उपटी घालायला लागलाय. बॅटिल कुल्लू लावून आलाय गड्या. बॉलर सावध. आता तुझ्या किडनॅ फेल. बॉलरच्या फासल्या. फासफूस फासफूस फासफूस. पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. हो चपराक शॉट पाहतोय. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास. चेंडू जाईल का. हो 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 निश्चितच. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. पहा टोटल पाहता आपण. जय बोले नेवाली टीम जाऊन पोहोचले. एक गड्याच्या मोबदल्या 18 कड्यावरती. काय धाव संख्या. काय धाव संख्या. ज्या प्रकारे आला त्या प्रकारे मात्र तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती. हल्ला बोल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे. झेल पकडायचे. पहा झेल सोडलाय का. मॅच घाला उपटे. आता काय सांगायचंय. नको जीव झालाय. बेकार. नको जीव झालाय. आता काय सांगायचंय गड्या. नको नको. बोक्षी फाटली गड्याची. याची बोक्षी म्हणजे उल्हासनगरची माल. काय सांगायचंय. नो गॅरंटी बिना माल. फुसफुस फाटली गड्याची बोक्षी. नको सांगाय. मोठा मासा मात्र बोक्षीतनं फरार झालाय. मोठ्या फलंदाजाला मात्र जीवनदान. जो फलंदाज फॉर्म मध्ये होता आणि त्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे सामना सोडणं. आणि म्हटलं जातो ना क्रिकेट मध्ये पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हीच तर परंपरा. आणि क्रिकेट मध्ये ना छोट्या छोट्या चुक्यांची मात्र किंमत मोजावी लागते. आणि ती किंमत मात्र मोजावी लागेल. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेला. टोटल पहिल्या धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 19 या आकड्यावरती. एक गडी बाद. अजूनही विचार केला. नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. चेतन गायकरचा वापर केलाय गोलंदाजी मार्गवरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. चला स्पासली गेलायचा आहे. यावरती लक्ष असू द्या. स्पीडअप करायचा आहे थोडासा. आणि गोलंदाज सज्ज झालाय. 1001 चेतन गायकरला पाहता आपण गोलंदाजी मार्गवरती. मथुरचा फॅन पाहतो आपण. चला बापू गाड्या सोडायच्यात आपण. बापू लगेचच गाड्या सोडायच्या. झेंडपंच सावध राहा. हो खोलात टाकला होता. खोलात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वाह तुन्ना तुन्ना. गेंद कहा गई मुन्ना. गेंद गई दंडी लेके. फलंदाज घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि हे क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काही होऊ शकतो. चमत्कार. ज्या प्रकारे फलंदाजाने चेंडू मारला त्या प्रकारे मात्र गोलंदाजाने प्रयत्न केला. प्रयत्नानंतर हाताला लागला चेंडू आणि त्यानंतर लगेचच एस्ट्यांना जाऊन धडकला चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. हरेश जाधव आमचे जवळचे मित्र पाहता आपण. आणि सातत्याने भरपूर वर्ष झाले. हरेशने मात्र चांगला खेळ करत असताना क्रिकेटमध्ये एक चांगली उंची गाठवले. चांगला क्रिकेट खेळत असताना शांत आणि स्वभावाचा फलंदाज पाहतो आपण हरेश गायकर. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय.
जाधव पाहता आपण थोडासा स्पीडअप करा आपण. वेळ कमी खर्च करायचा यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला फटका पाहिला आपण आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. हो खोलात टाकला होता. खोदून काढलाय चेंडू. खुरप्या शॉट बेकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सचिन मात्रे यांचं आगमन झालंय. आयोजक पाहता आपण. चला चेंडू द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच. या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 25 आकड्यावरती. काय तुटून पडलाय हा फलंदाज. ज्या प्रकारे आलाय त्या प्रकारे मात्र तुटून षटकार आणि चौकारांची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा विचार केला तब्बल 38 धावा आणि ह्याही मॅच मध्ये काय फटकेबाजी करतोय. टोटल 25 धावा वरती खेळतो वैयक्तिक. हो चांगला फटका क्रॉसेट बॅट केला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पहा. काय सांगायचंय. जवळ येऊन हुकलाय गड्या टेकस. यो गडी लिगोरच्या खेळत नसेल. लेंबूच ना गड्याला. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने सिंगल कंप्लीट झाली. 5 सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईक ला आणण्याचं काम केले पाहतो हरेश या फलंदाजाला. चला स्पीडअप करायचा आपण थोडासा. यावरती लक्ष असू द्या. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज हरेश. हो लो फुलटॉसचा यॉर्करचा वापर केला होता. या ठिकाणी चकमा दिला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. तू मै बेडूकचा फिल्डिंग. काय सांगायचंय. नको जीव झालाय. खराब क्षेत्ररक्षण. पहिला आपण एक धाव मिळेल. पुन्हा एकदा टोटल 5 आहे धावपटलावरती. धावा लागल्या गेल्या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरा षटक मार्गस्थ असताना पाहतो आपण. आंबे संघाचा संघटक आपण आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करायचे आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज. काय फटकेबाजी. हो चांगला फटका पाहतोय आपण. चपराक शॉट क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बेडूक चाप्या फिल्डिंग आपण पाहिली आहे. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेलाय. जे बोले नेवाली टीम जाऊन पोहोचले. 2 गडी बाद 28 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला हरीश या फलंदाजाला पाहतो आपण. या षटकामध्ये कमबॅक जरूर केला मी तर म्हणेन. फक्त 10 धावा खर्च केल्यात. 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. म्हणजे कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. ज्या फलंदाजाने हाहाकार माजवला होता मागच्या षटकामध्ये त्या फलंदाजाला मात्र शांत ठेवण्यात यश आलाय. चला स्पीडअप करा आपण. थोडासा फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. आयोजकांचा थोडासा वेळ वाचवा आपण. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत. हो थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता हरीशचा. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल. जे बोले नेवाली टीम जाऊन पोहोचले 28 आकड्यावरती. विचार केला ना वैयक्तिक 28 धावे सोडते. 27 सामनेवरती खेळतो वैयक्तिक. मागच्या मॅचचा विचार केला तर 38 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. याही मॅचचा विचार केला चांगला टच मध्ये. टोटल पाहिलं आपण 27 धावांवरती वैयक्तिक खेळतोय फलंदाज सचिन. पुन्हा एकदा सज्ज झालाय श्याम कोलीकर. पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती. चेंडू फेकला मात्र मारलाय. चांगला फटका पाहतो आपण. त्यानंतर क्षेत्ररक्षणही दर्जेदार झालाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका पेक्षा काही नाहीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहतो आपण स्ट्राईक एंडला हरीशला पाहता आपण. हो चांगला फटका पाहतो. फुल टॉस. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षण. तिथे चांगलं झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फेकी थोडीशी खराब पाहिली आपण. वैभवच्या माध्यमातून चांगले चेंडू अडवला गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. आपल्या संघासाठी मी तर म्हणेन 2 धावा रोखल्या गेल्या.
2 धावेच्या मदतीने पाहिलं आपण 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जय बोले नेवाली संघ. चांगली धावसंख्या मी तर म्हणे चांगली जमा केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पाहिला आपण तब्बल 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज पाहतो आपण तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज श्याम हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोला टाकला होता, खोदून काढलाय चेंडू. एक धाव तर कंप्लीट झाले मैदानाच्या आतमध्ये. फेकी सुद्धा प्रॉपर पाहतो आपण. चांगला क्षेत्ररक्षण एकापेक्षा काही नाहीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहतोय फलंदाज जो वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय, 29 धावांवरती खेळतोय. सचिनला पाहता आपण. हो कदाचित बॅटची कडा होती, विकेट किपरने चुका केल्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित हा झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडला आता पुन्हा एकदा सचिनचा झेल. 2 वेळा मात्र झेल सोडल्या त्या सचिनचे. म्हणजे आजचा नशिबाची पुडी घेऊन आला का काय मैदानाच्या आतमध्ये हा प्रश्न पडला आता. सचिन पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. हो सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. एकच धाव मिळेल लेग बाईच्या स्वरूपात. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला. शेवटचा चेंडू शिल्लक 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कमबॅकिंग गोलंदाजी याही षटकामध्ये झाली आहे. हो चांगला फटका पाहतोय. चपराक शॉट मारण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जात असताना शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेला. एकच धाव मिळेल. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. विचार केला ना फक्त 7 धावा एक बाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे. म्हणजे फक्त 6 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी केली, कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आहे. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. चला टीम मीटिंग नको या, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. आणि त्यानंतर मात्र आंबे संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण आला असेल तर लगेचच आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचे आपण. 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, 35 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 19 पाहिल्या, त्यानंतर 9 पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 7 पाहिल्या. टोटल पाहिल्या आपण 35 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला स्पीडअप करा. 2 ओव्हर मध्ये 28 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या आणि त्यानंतर 9 धावा आल्या. टोटल पाहिले 28 या आकड्या आणि त्यानंतर या षटकामध्ये 7 धावा पाहतो आपण. टोटल पाहिले आपण 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. जय बोले नेवाले टीम पाहतो आपण. चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघाने एक सामना जिंकला. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती बालूचा वापर केलाय शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज सचिन. आक्रमक रूप धारण केलाय सचिनने. चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोला टाकला होता आणि पंचांनी बीमर घोषित केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा कॉल सुद्धा दिला. कदाचित थ्रो चुकीच्या एंडला आलाय आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय अरेच्या माध्यमातून या चुका. बीमर 1+2 स्टेप आउटचा पाहता आपण. या 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचं आपण. पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका. चला भावेश यायचा आहे आपण. भावेश लवकर थोडासा स्पीडअप करायचा आहे. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत. आंबे संघा जे कालेश्वर आंबे संघाला विनंती असेल आपण तयार राहा. यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. आंबे संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. चला पंच गेम स्टार्ट करायचे आपण. अजूनही सचिनला पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्याने फटकेबाजी चांगली केली आहे त्या सचिनला मात्र शांत ठेवण्यात यश आलंय या गोलंदाजाला. पुढचा चेंडू मात्र फिट असेल, संधी असेल फलंदाजाकडे.
नवीन फलंदाज पाहता आपण जर्सी क्रमांक 18 भावेशला पाहता आपण बुम बुम पुन्हा एकदा सज्ज झाला हो खोला टाकला होता खोदून काढलाय उंच गेलाय अंतर गाठेल का हा प्रश्न हो निश्चितच अंतर सुद्धा गाठलाय हे वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार थँक्यू डीजे पास सचिन मात्र 14 चेंडूवरती 38 धावा मागच्याही मॅच मध्ये पहिला 38 धावा मात्र याही मॅच मध्ये 38 काय फलंदाजी वाह चला कुशुली संघाचा संगणक यायचा आपण कुशुली संघाचा संगणक नाणेफेकीसाठी आपण लगेचच यायचं आहे दिलीप भगत ड्रॉ साठी या ठिकाणी मात्र ड्रॉ केला जाईल या कुशुली संघाचा संगणक दिलीप भगत यायचा आहे आपण हो पुन्हा एकदा खोला टाकला होता खोदून काढलाय क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास दूरवरनं क्षेत्ररक्षण येईल एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिनला पाहता आपण सुरुवातीपासून मात्र तुटून पडलाय गोलंदाजावरती या 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 46 आकड्यावरती अजूनही या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत हो चांगला चेंडू या चेंडूचा विचार केला थोडीशी गती मात्र कमी केली होती आणि त्यानंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस केला जातोय शेवटच्या मुवमेंटला पाहतो आपण सचिनला मात्र परतावी लागेल चला जय बोले कुशुली संघाचा संगणक दिलीप भगत आपण यायचं आहे दिलीप भगत माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच यायचं आहे माही आ चुका है मैदान में नेवाली टीमचा माही पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय स्ट्राइक एंडला फलंदाज भावेशला पाहता एकदम बुम बुम भावेश पुन्हा एकदा सज्ज झाला भावेश ओहो चेंडू पडल्यानंतर डीप राहिला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण याही षटकामध्ये पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये आपण 19 धावा खर्च केला त्यानंतर 9 त्यानंतर 7 आणि त्यानंतर काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये मोठे फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातोय फलंदाजांना पुन्हा एकदा सज्ज झालाय भावेश हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर म्हटले जातो ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा हा चेंडू होता यॉर्करचा वापर आणि माहीला परतावा लागेल या ठिकाणी आणि विशाल गायकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे या ठिकाणी अपील केली जाते थोडीशी लाईन मिस केली आहे कदाचित डायरेक्ट हिट केला या ठिकाणी फलंदाज पाहत असेल पंचांचा बोट आकाशाकडे पाहतो आपण आणि ड्रॉ केला जाईल या ठिकाणी एका साईडला कुशुली संघ पाहतो आणि एका साईडला काकोले संघ आणि एका साईडला पाहतो आपण पवन गायकर यांना विनंती आहे आणि त्यानंतर विशाल गायकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आणि ड्रॉ केला जातो या ठिकाणी कुणाच्या बाजूने लागेल हा प्रश्न पडला आणि बाय मात्र जय बोले कुशुली संघाला मिळाली जय बोले आज जगदीश म्हात्रे साहेबांचा दिवस पाहतो आपण सुरुवातीपासून मात्र हजेरी दाखवली साहेबांनी आणि त्यानंतर आपल्या टीम वरती मात्र पारदेगस पैशांची भरपूर आणि आंबे संघाचा कॅप्टन आपण यायचा लगेचच आंबे संघाचा संगणक आपण लगेचच यायचा
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व क्रिकेट चाहत्यांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धा मलंगड विभागाच्या मानाची स्पर्धा, खरड गावाच्या सन्मानाची स्पर्धा, ठाणे जिल्ह्याच्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. श्री मलंगड ट्रॉफी 2025 चा तरार मैदानाच्या आतमध्ये पहिला पर्व आणि याच्यात सर्व आणि याचा मग सर्वांना आहे गर्व. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने, जिथं एका बाजूला संघ आपण पाहताय गावदेवी क्रिकेट क्लब काकोले आणि त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला परी 11 जय भोले नेवाली. या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना परी 11 जय बोले नेवाली या टीम धावा केल्या तब्बल 46 आणि त्या 46 धावांमध्ये इंडिव्हिज्युअल तब्बल 40 धावा बनवल्या. त्या म्हणजे सचिन खऱ्या अर्थानं भरपूर चांगला खेळला आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थानं एक चांगला स्कोर पर्यंत नेऊन त्यांना ठेवलं. जाऊयात पुन्हा एकदा उत्तरार्धाच्या दिशेने सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट both the team and show the good game, show the quality cricket. Very first ball striking in the batter श्याम कोलेकर आणि नॉन स्ट्राइकिंगला राम कोलेकर. दोन्ही बंधू बडे मिया छोटे मिया मैदानाच्या आतमध्ये उतरले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. नयन देऊयात दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. आणि पहिला बॉल फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न पंचाकडे केले. लाऊड अपील पण पंच आपल्या निर्णयात तटस्थ आणि अंपायर सिग्नल. इथे घडलंय काय? जिथे एकही धाव नव्हती तिथे इथे चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये एकवटली गेली. लेग बायच्या स्वरूपात ही चोरटी धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होत असताना राम कोलेकरला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग इनला. श्याम कोलेकरला पाहतो नॉन स्ट्राइक इनला. बॉलिंग ट्रॅक वरती नयन. ज्या नयन पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. ज्या नयन पहिल्या मॅच मध्ये 2 षटक हाताळले होते. अवघ्या 9 धावा त्यांना खर्च केल्या होत्या. तोच नयन आता षटक क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नयन बॉलिंग ट्रॅक वरती. राम कोलेकर लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग इनला. धावकुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक आणि विध्वंस खेळाडू म्हणून यांची ओळख आहे. तो राम तयार. फुल टॉस बॉल अवे मध्ये बाची बाहेरची एज बॅकवर्ड रिझर्व मध्ये शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला. टिपलाय फिल्डर नझेल आणि संपला बॅट्समन. राम कोलेकरचा खेळ. राम इज गॉन. चर्चा पण करत होते या स्पर्धेबद्दल. खऱ्या अर्थानं खरड गावामधून खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत आणि खरड गावाचा मान वाढवण्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहता. अर्थात श्री मलंगड ट्रॉफी 2025. यस खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी संपूर्ण आदर्श क्रिकेट क्लब खरड या टीमनं भरपूर मेहनत घेतली आणि म्हणूनच तर खरड टीमला आदर्श नाव दिलंय. कारण आदर्श कामगिरी त्यांची नेहमी होत असते. ओहो टप्पा पडला. टेकअप झाला. उसळी घेतली. या बॉलला सडनली बाउन्स घेतला आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ही स्पर्धा आपण पाहताय ओम साई MTC live.in मलंगड टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता. या स्पर्धेचा आनंद लुटू शकता. कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर करतात आमचे रोशनजी पराड. मिस्टर MTC इनफिल्डच्या वरून उडवला. इनसाइड आउट केलाय. वर स्ट्रोक इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट सचिन पाटीलच्या बॅटमधून.
चर्चा आपण ओमसाई MTC live.in या वाहिनी बद्दल करत होतो, कारण संपूर्ण मलंगड विभागामध्ये ही वाहिनी सर्व स्पर्धा कव्हर करतात आणि ही स्पर्धा म्हटली श्री मलंगड ट्रॉफी म्हटली तर सातत्यानं ओमसाई MTC live.in या वाहिनीचा नेहमी सहकार्य लाभत असतात. त्याबद्दल ओमसाई MTC लाईव्ह वाहिनीचं देखील आम्ही विशेष कौतुक आणि आभार करू. मग आमचे विशेष रोशनजी फराड असतील, सागरजी फराड असतील आणि संपूर्ण ओमसाई MTC टीम इनफिल्डच्या वरून उडवायचा होता, झेलची शक्यता आणि अखेर जजमेंट चुकीचं. बघता बघता 2 धावा इथे ऍड केल्या जाईल टीमच्या टोटल मध्ये आणि 2 धावेच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचेल तो तब्बल 7 अंकावरती. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम गावदेवी क्रिकेट क्लब काकोले. ओहो, या वेळा देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय जमिनीला गळंगळत, घासत, पुसत, साठत, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4 चौका. अगदी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जे मला स्कोरबुक लागलेत कौशल क्रिएशन म्हणजेच सुभाषजी धुमाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्कोरबुक लाभल्यात. कौशल क्रिएशन म्हटलं तर आपल्या स्वतःच्या अनोख्या शैलीनं आणि आपल्या स्वतःच्या अनोख्या गुणानं ही खऱ्या अर्थानं स्कोरबुक तयार केली. आमचे सुभाषजी धुमाल असतील आणि संपूर्ण त्यांची टीम असेल ज्यांच्या माध्यमातून एक कौशल क्रिएशन स्कोरबुक निर्माण केली आणि आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारताभरामध्ये हे कौशल क्रिएशन स्कोरबुक खऱ्या अर्थानं पसरली आहे. कौशल क्रिएशन बुकचं देखील आम्ही कौतुक करू आणि ज्या कोणाच्या स्पर्धेला कौशल स्कोरबुक हवे असेल तर त्यांनी लगेचच आमचे कॉमेंटेटर सुभाष धुमाल यांच्याशी संपर्क साधा, जे कौशल क्रिएशन स्कोरबुकचे सर्वात प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या बुक्स खऱ्या अर्थानं प्रोव्हाइड केल्या जातील. याच दरम्यान खरड गावाचे प्रमोदजी म्हात्रे साहेबांचा इथे शुभागमन झाला, त्यांचा देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण आपलं देखील सहर्ष आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे मैदानाच्या आतमध्ये, का भरपूर मोठा एक्स्ट्रा कव्हरेजन मधून फिल्डर आला, पळतोय, धावतोय आणि ऍक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जर विचार करायला गेला तर लक्ष 47चा 12 सध्याच्या कडला स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 35 अजूनही करायचे आहेत येणाऱ्या 16 बॉल मध्ये. 35 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट 16 बॉल्स. सचिन पाटील आपण पाहतो आणि श्याम कोलेकर नाव स्ट्रायकिंगला. पुढचा बॉल, ओहो, या वेळेला गुड लेंथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, टेकअप झाला, उसळी घेतली हलकीशी आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रिफ्लॅक्शन मध्ये विनायकला आपण पाहतोय सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये. आडवा बाटचा हा कडवा प्रहार केलाय, कडाना प्रहार आहे आणि चेंडू थेट चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी गप्पा गोष्टी साधत चेंडू सीमा पार, धावा मिळतील 6. दमदार षटका. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात या षटकारच्या सहाय्यानं. 29 करायच्यात येणाऱ्या 14 मध्ये.
35 करायच्या होत्या, 16 मध्ये डॉट आला, 15 मध्ये 35 ची गरज असताना षटकार आला, आता 29 ची गरज. यावेळेला ऑन साइडला अलग कार्पेट केलाय, फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय, अखेर बॉलला स्टॉप केलाय, थ्रोपिंग करे स्ट्रायकिंग एजला, आणि आता बघता बघता या बॉल वरती धावा एकवडला जातील. ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल होईल कंप्लीट. सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला 19 अंकावरती. 47 लक्ष्य 28 करायच्या येणाऱ्या 13 मध्ये, म्हणजेच षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. विटॅकला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये ज्याच्या विरोधात एक षटकार जरूर आला तो म्हणजे बॅट्समन सचिन पाटीलच्या बॅट मधून, पण त्यानंतर त्यानं केले ते कमबॅक. शेवटचा बॉल. श्याम कोलेकर साठी हा बॉल. यावेळी देखील व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर बॅकअप चांगला आहे. अखेर फिल्डर कडून झाली थोडीशी चुकी, आणि बघता बघता 2 धावा एकवडण्याचा उदी होता, आणि सहजरित्या इथे 2 धावा एकवडल्या गेल्यात. गुड रनिंग विथ द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या अखेरीच्या फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या तर तब्बल 21. ऑन बोर्ड. लक्ष आपण पाहतोय 47 21 लागल्या गेल्या. 26 करायच्या येणाऱ्या भारामध्ये. 26 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 12 बॉल्स. बारा बॉल विजयासाठी धावा करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 26. सचिन पाटील स्ट्रायकिंग एजला. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. लेंथ बॉल होता, त्याला स्क्वेअर कट करायचं होतं, शरीरापासून दूर ठेवायचा होता, अवे फ्रॉम बॉडी, आणि त्या प्रयत्नामध्ये गोलंदाज राहिला यशस्वी. हेमंतला आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये. सचिन साठी बॉल पिकअप स्ट्रोक खेळलाय, लाईन पिक केली, बॉल हवे मध्ये तरंगतोय, आणि अखेर चेंडू गाठली सीमा रेषा. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी, चेंडू सीमा पार. काकोळे टीमचा ब्रँड दाखवत असताना सचिन पाटीलच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडस मागे या. आशिष मात्रे त्यांना थोडस मागे घ्या. दुसरा येईल का पाहावं लागेल. फटका मिस टायमिंग आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय. 2 फिल्डर चेंडूच्या पाठबरोबर धावतायत. 1 कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न केला, 2 झाला सहजरित्या कंप्लीट.
29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 18 करायच्यात येणाऱ्या 9 मध्ये. 9 बॉल 18 ची गरज. 9 बॉल 18 ची गरज असताना या वेळेला देखील टप्पा पडल्यावर खाली राहिला. या टप्प्याचा बॉल होता आणि थेट त्याच रेषेमध्ये जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉमिनेटिंग क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे आलाय, एक्स्ट्रा बाउन्स घेतला आणि फलंदाजाला परतावा लागेल. चकवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्सचा कॉल देखील दिलाय गोलंदाजाला. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. सचिन पाटील इज गॉन. विकेटचा पतन धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. दुसरा नवीन बॅटर बाळू कोळेकरला आपण पाहतोय, ज्यानं मागच्या मॅच मध्ये शेवटच्या 2 बॉल वरती 10 धावा बनवल्या होत्या. तोच बाळू कोळेकर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये बाळू कोळेकर आणि श्याम कोळेकरला आपण पाहतोय. ओहो, आडवा बाटना फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा संपर्क नाही जमला. स्विंग आडमिस. आताचा बॉलला डॉट. जिथे गरज होती तब्बल 9 बॉल मध्ये 18 ची, जिथे गरज होती 8 बॉल मध्ये 18 ची, जिथे गरज होती 7 बॉल मध्ये 18 ची आणि शेवटचा बॉल आला डॉट. आता समीकरण आपण पाहतोय. बॉल शिल्लकेचा विजयासाठी धावा करायच्या 18. लक्ष्य 47 लागलात 29 करायच्या 18 येणाऱ्या 6 मध्ये. यस डीजे मागच्या मॅच मध्ये तब्बल 6 बॉल मध्ये 11 धावा रोखल्या होत्या. पण या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 18 धावा बनवल्या जातील की या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 18 धावा रोखल्या जातील हे देखील पाहण्यात तितकंच गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला श्याम कोलेकर, बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार, नॉन स्ट्राइक एंडला बालू कोलेकर. सामन्याला होईल सुरुवात. 6 बॉल 18 ची गरज. गोलंदाज राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल या वेळेला चाबुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये हे दोन्ही बॅटर राहिलेत यशस्वी. म्हणजे आता 2 धावा इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 31 लागल्यात, 16 करायच्यात येणाऱ्या 5 मध्ये. श्री मलंगड चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. ग्रामस्थ मंडळ खरड आणि आदर्श 11 खरड यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आयोजित करण्यात आलेली दमदार स्पर्धा. फटका दमदार आहे. वॅकेट एरिया आहे, क्षेत्र खाली आहे आणि रिकामा जागा भरत असताना श्याम कोलेकरच्या पाठमधून हा श्री मलंगड ट्रॉफीचा जबरदस्त चौका. बॉल 18, 5 बॉल 16 आणि आता समीकरण 4 बॉल 12.
4 मध्ये 12 ची आवश्यकता. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. मिड ऑफ ला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि एकच धाव. म्हणजे आता 3 बॉल मध्ये 2 तडाखेबंद फटके खेळावे लागतील. ते म्हणजे बाळू कोळेकरला, कारण बॉल शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 11. 3 बॉल 11 ची गरज या मॅच मध्ये. 11 बनवल्या जातील की 11 रोखल्या जातील याचं उत्तर हे येणारे 3 बॉल देऊन जातील. 3 बॉल 11, 3 बॉल 11 ची गरज. बॉल मध्ये बॉल तरंगतोय, पाहावं लागेल आणि अखेर फिल्डरला बीट करून बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी गप्पा गोष्टी साधत या मॅचची हवा काढणारा, संघर्षाचा शृंखलात करणारा हा संघर्षमय षटका. बनल्या 47 लक्ष 5 करायच्या येणाऱ्या 2 बॉल मध्ये. चला आंबे टीमचे कॅप्टन ओमकार की बाळू, बाळू की ओमकार, 2 बॉल 5 असं समीकरण. या बॉल वरती या मॅचचे भवितव्य खऱ्या अर्थाने येऊन ठेपल्यात. या बॉल वरती या मॅचची संपूर्ण सूत्र येऊन ठेपल्यात. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने काय बिघडेल आणि काय घडेल याचं उत्तर हे येणारे 2 बॉल देऊन जातील. कारण गरज आता बॉल शिल्लक 2, धावा करायच्यात 5. 2 बंधू आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू करतायत. एका धावेसाठी संघर्ष या 2 बंधूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. पण त्याच्या अगेन्स्ट ओमकारचे हे अग्नीचे गोळे खऱ्या अर्थाने त्याच्या अगेन्स्ट फेकत असताना ओमकार की बाळू, बाळू की ओमकार, 2 बॉल 5. 2 मध्ये 5 ची गरज असताना ऑफ साइडला आडवा पाटणा फटका एक्झिक्यूट केला. एक तर कंप्लीट होईल, दुसरीचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय आणि एकच धाव. मागच्या मॅच मध्ये देखील असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. 1 मध्ये 4 ची गरज असताना त्या धावा रोखल्या होत्या. एक बॉल 4 धावा, 4 धावा 1 बॉल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल, 4 बनवल्या जातील की 4 रोखल्या जातील. एका बाजूला श्याम कोलेकर, दुसऱ्या बाजूला ओमकार. 1 बॉल 4, 1 बॉल 4 ची गरज. ऑन साइडला टर्न केलाय, गॅप भरपूर मोठा, वॅकेट एरिया नाहीये. फिल्डर पोहोचलाय, 2 कंप्लीट होतील, तिसरीचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय आणि आता खऱ्या अर्थानं सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा डिफेंड करत असताना परी 11 जय बोले नेवाल या संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम, परी 11 जय बोले नेवाली आणि आडलक बॉस टीम. गावदेवी क्रिकेट क्लब कोकाले. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला नेवाळी टीमचे कॅप्टन आपण या, आंबे टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. टॉस आपण लगेचच करूयात आणि लगेचच मॅचला सुरुवात करूयात. अरे परी 11 जय बोले नेवाले टीमचे कॅप्टन या आपण. खऱ्या अर्थानं नुकताच त्यांनी हा सामना जिंकलाय आणि या फेरीमध्ये खऱ्या अर्थानं धडक मारली. त्या टीमचं देखील आम्ही करूयात कौतुक. Swing the coin, केला जातो टॉस. Won the toss by team Ambe and elected to field first. 3 षटकार